नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, 2 दिवस झाले मस्त पाऊस चालू आहे। आज पण भरपूर पाऊस पडलाय। तर तुम्ही माझ्या मागे बघतच असतील, सर्व झाडांवर पाणी वगैरे आहे। आणि मित्रांनो, तर या गार मोसममध्ये मोसम एकदम थंडावा झालेला आहे। तर या गार मोसममध्ये अश्विनी कांदा भजी करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा भजी कशी करते ती। तर चला, तर त्या अगोदर आपण जाणार आहोत चित्रालयाला। तिकडे रेयांचे एक हे प्रिंटआउट काढायचं आहे। तर त्यासाठी आपण चाललो आहे प्रिंटआउट काढायला। तर मित्रांनो, कांदा भजीची व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवतो थोड्या वेळाने। तर त्या अगोदर आपण जाणार आहोत चित्रालयाला। रेयांच्या EVSचं काहीतरी प्रिंटआउट काढायचं, त्याला इमेजेस दिलेले आहेत। त्या इमेजेसचे आपल्याला प्रिंटआउट काढायचं आहे। परत बोईसरला आपल्याला भाजी घ्यायला जायचं आहे, आपण भाजी घेऊन येऊया। परत रेयांचा रेनकोट फाटलेला आहे, तर आपण रेनकोट घ्यायला जाणार आहोत। तर चला, तुम्हाला दाखवतो मी सर्व कुठे रेनकोट घेणार आहोत, भाजी कशी घेणार आहोत आपण। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो, आम्ही आता बोईसरला पोचलो आहे। तर चला आता आपण जाऊया भाजी घेण्यासाठी आणि रेयांशला रेनकोट घेऊया। तर पहिला रेयांशला रेनकोट घेऊया आपण। तर चला जाऊया। तर बघा, आता आम्ही चाललो आहे रेयांश आणि मी इकडनं। तर मित्रांनो बघा, इकडे रेनकोट आहेत, ते इकडनं घेऊया आपण त्याला। ते बघा, रेनकोट घ्यायला आलो इकडे। तर बघा मित्रांनो, रेनकोट घेतला आहे, रेयांश पण इथेच आहे ना। बघा मित्रांनो, रेयांश रेनकोट घेतला आहे हातामध्ये आणि चाललं आहे पुढे पुढे। आता आपण भाजी घेऊया। बघा मित्रांनो, भाजी मार्केटमध्ये आलो आहे, फळं वगैरे आहेत। बघा भाजी मार्केट, मके फार आले तिकडे भाजी मार्केटमध्ये। मके पण फार स्वस्त आहेत, 50चे 10 मके मिळतात इकडे। बघा मित्रांनो, भाजी मार्केट आहे। तर मित्रांनो, आता भाजी वगैरे सर्व घेतलेली आहे। हे बघा, रेंजच्या हातात पण रेनकोट वगैरे सर्व आहे। भाजी वगैरे घेऊन आता चाललो आहे, त्याचे प्रिंटआउट काढायचे। प्रिंटआउट काढून आपण जाऊया मग परत घरी। हे बघा, इथे बोईसरलाच आहे। आता आलो आहे गाडीकडे। बघा मित्रांनो, आलो इकडे प्रिंटआउट काढण्यासाठी। हा, वेगळे वेगळे द्या ना, आणि A4 साईजवर द्या कलर। बघा, इथे प्रिंटआउट काढते। बघा, रेंज काहीतरी घ्यायला गेला इकडे, चुपाचूप घ्यायचा बोलतो। तर मित्रांनो, प्रिंटआउट काढून झालं आहे आणि आता चाललो आहे आम्ही घरी। इथे गाडी बघा, इथे पार्क केलेली, हे बघा इथे। आता चला जातो आम्ही घरी। घरी गेल्यानंतर तुम्हाला कांदा भजीचं दाखवायचं आहे। तर मित्रांनो बघा, आता जस्ट पोचलो आहे घरी आणि तुम्हाला दाखवतो मी अश्विनी जे कांदा भजी करते। तर चला तुम्हाला दाखवतो। हे बघा, इकडनं जाऊया आपण। तर बघा मित्रांनो, आता किचनमध्ये आलो आहे आणि हे बघा, तुम्हाला बोललेलो कांदा भजी बनवत आहे। ते बघा, हे बनवले, इथे स्वयंपाक चालू आहे। मी बोईसरला गेलो होतो, त्यासाठी तिने बनवले। हे बघा, सार्थक इकडे भजी खायला बसलाय, झोपून खातोय। रेंज पण बसला इथे। हे बघा मित्रांनो, रेंजने रेनकोट घालून बघितलाय। हे बघा, रेंज बघा, अरे फाटेल ना तो, आता दे ठेवून, आता काढ आता, काढून टाक। तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, रेयांशला रेनकोट घेऊन आलो आणि भाजी वगैरे सर्व घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, उद्या अश्विनीचा बड्डे आहे। तर आपण तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला जाऊया। तर चला मित्रांनो, आता परत एकदा जाऊया आपण चित्रालयाला आणि काहीतरी गिफ्ट घेऊन येऊया तिच्यासाठी। पण तिला दाखवायचं नाही आहे, आपण उद्या तिला देऊया, कारण की उद्या आज 21 तारीख आहे आणि उद्या 22 तारखेला बड्डे आहे तिचा। तर आपण उद्या तिला दाखवूया गिफ्ट, आज फक्त आणून गपचूप आपण ठेवूया। तर चला जाऊया आपण
सार्थक आणि मी चाललो आहे घेण्यासाठी. त्यांचं काहीतरी स्कूलचं प्रिंटआउट पण काढायचे आहेत, तर त्या पण काढूया आणि गिफ्ट पण घेऊन येऊया. तर चला जाऊया आपण. तर बघा मित्रांनो, आम्ही आलो इकडे अश्विनीला गिफ्ट घेण्यासाठी आणि हे ड्रीम गर्ल आहे, कपड्याचं शॉप आहे. तर आपण घेऊया इथे कपड्याचं शॉप. हां इथेच ना, ठीक आहे चल इथे घेऊ. बघा मित्रांनो, गिफ्ट घेतलं आहे आणि चला आपण जाऊया. हे बघा इकडे फार व्हरायटी लावलेले आहेत छान छान. तर बघ इथून घेतलं आहे मी. तर चला उद्या आपण देऊया अश्विनीला गिफ्ट हे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आपण भाजी घ्यायला गेलेलो, परत रेयांशला रेनकोट घेतला आणि प्लस उद्या अश्विनीचा बड्डे आहे, तर तिच्यासाठी आपण गिफ्ट घेतलेलं आहे. तिला अजून आपण सांगितलेलं नाही आहे, तिला माहिती नाही आहे. मी आणून ठेवलं आहे, सार्थक आणि मी गेलेलो घ्यायला, तुम्ही बघितलंच असेल. तर मित्रांनो बघा, आज सार्थक आणि रेयांश दोघे पण लवकर झोपलेत, कारण की सकाळी उठायचं असतं. हे बघा रेयांश पण झोपला आहे. इकडे बघा सार्थक पण झोपला आहे लवकर, दोघे पण झोपलेत. तर अश्विनी आता बाहेर राऊंड मारते, तर ती पण येईल आता थोड्या वेळात. मी पण आता थोडं व्हिडिओ संपली का मी एडिटिंग करतो. तर मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अश्विनीचा बड्डे सेलिब्रेशन. तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.